Hello dear students, today we are going to discuss the next part from the question paper bank which has been provided to us by state board. स्टुडंट्स ह्याच्या आधीच्या पार्ट्समध्ये आपण जो कंटिन्यू करत होतो, जे क्वेश्चन्स बघत होतो त्याचाच पुढचा पार्ट आपण इथे आज कंटिन्यू करणार आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्याचा एक छोटासा PDF बनवलेला आहे, तो तुम्हाला मी पाठवून देईनच. क्वेश्चन्स रेफर करायचे असेल तर तो PDF बघा आणि त्याचे आन्सर्स, प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर्स आज आपण इथे डिस्कस करूया. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की डायग्रॅम काढायची आहे डिस्पर्शन ऑफ लाईटची. डिस्पर्शन ज्याला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट ऑकर्स इन केस ऑफ प्रिझम. सो वी विल ड्रॉ द प्रिझम फर्स्ट. आता ह्या प्रिझमवरती आल्यानंतर जेव्हा हा सनलाईट असेल आपला, हा सनलाईट प्रिझमवरती स्ट्राईक झाल्यानंतर ह्या जो पॉईंट ऑफ इन्सिडन्स आहे, या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला दोन गोष्टी होणार. एक म्हणजे ह्याचं रिफ्रॅक्शन होणार आणि ह्याच पॉईंट ऑफ इन्सिडन्सलाच याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे कंपोनंट कलर्स आहेत, 7 कंपोनंट कलर्स, ते सेपरेट होणार. का सेपरेट होणार? तर प्रत्येकाची वेवलेंथ ही वेगवेगळी आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेंडिंग होईल तो व्हायोलेट लाईटचं, सगळ्यात कमी बेंडिंग होईल ते रेड लाईटचं. या पद्धतीनं तुमच्या डायग्राममध्ये दिसला पाहिजे की रेड लाईट जो आहे तो कमी बेंडिंग झाला आहे, व्हायोलेट लाईट आहे तो जास्त बेंडिंग झाला आहे. आता ह्या सरफेसमधून येताना परत बाहेर जो जाताना डेन्सर टू रेअरर जाणार आहे हा लाईट रे. सो इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल आणि मग ह्या पद्धतीनं रेड आणि व्हायोलेट लाईट, परत व्हायोलेट जास्त बेंडिंग, रेड कमी बेंडिंग झालेलं तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मग ह्या दोघांच्या मध्ये बाकीचे जे कंपोनंट कलर्स आहेत ते तुम्ही दाखवाल. सो दिस इज द डायग्राम विच शोज द डिस्पर्शन ऑफ लाईट. आणि मग हा प्रिझम आणि हे 7 कंपोनंट कलर्स. आलं लक्षात? 2 मार्कांसाठी ही डायग्राम आहे. त्यानंतर पुढे एक डायग्राम दिलेली आहे जी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू ग्लास स्लॅब दाखवते. ग्लास स्लॅबमधून लाईट रेजचं झालेलं रिफ्रॅक्शन. जेव्हा आपण ह्याचा स्टडी केलेला होता तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात की ज्याच्यामध्ये डायग्राम काढून त्याच्या पार्ट्सना नावं द्यायला. सो इथे दिलाय AB, त्यानंतर हा आहे M, हा पॉइंट N, त्यानंतर हा CD रे दाखवलाय, हा I, R, हा I डॅश, हा E आणि ABCD आणि हा EF दाखवलाय. आणि ह्याच्यातल्या AB रेचं नाव काय आहे, त्यानंतर रे CD काय आहे, त्यानंतर रे EF काय आहे आणि अँगल R, असे 4 नावं विचारलेली आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये रे AB जो आहे इट इज इन्सिडंट रे, रे CD जो आहे तो रिफ्रॅक्टेड रे, EF आहे तो इमर्जंट रे आहे म्हणजेच ग्लास स्लॅबमधून बाहेर पडलेला रे, आणि R हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. आता इथे तुम्हाला याच्याऐवजी बाकीचे पण पॉईंट्स, मग R काय आहे, I डॅश काय आहे, E काय आहे, तसंच I इज इक्वल टू A हे प्रूव्ह करा. एक लक्षात घ्या, काही स्टुडंट्स असं म्हणणं आहे की ह्याच्या सुरुवातीलाच ह्या क्वेश्चन बँकच्या दिलेलं आहे की हे प्रश्न विचारतीलच असं नाही. ह्याचा अर्थ काय, विचारतीलच असं नाही म्हणजे विचारणार नाही असं पण नाही आहे ह्याचा अर्थ. सो इट इज बेटर टू प्रॅक्टिस ऑल द क्वेश्चन्स. आता ह्याच्यात जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीला अनुसरून तुम्हाला ह्यासारखेच दुसरे प्रश्न असणार हे लक्षात घ्या. म्हणजे एकदा हा प्रकारचा क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस झाली की त्याच्यावरती आधारित तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला तरी सोडवता येईल. ह्या पद्धतीनं ही क्वेश्चन बँक डिझाईन केलेली आहे. सो असं म्हणू नका की दिस इज युजलेस आणि ह्याचा काही उपयोगच नाही. आलं लक्षात? सो हे झाला डायग्रॅम, त्याचे असणारे पार्ट्स, त्याची नावं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट, एक्सप्लेन करायला सांगितलेला आहे. सो वेनेवर सनलाईट और एनी लाईट विच स्ट्राइक्स ऑन द प्रिझम, then at the point of incidence the 7 component colors of the light get separated. And this process of separation of 7 component colors of the light is called as dispersion. Why this happens? This happens because of the difference in wavelength of the 7 component color. प्रत्येक कलरची जी वेवलेंथ आहे ती वेगवेगळी आहे आणि त्यामुळं हे 7 कलरचं सेपरेशन आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय.
व्हॉट इज रिफ्रॅक्शन आणि त्याचं एक्झाम्पल द्या असं पण विचारलेलं आहे. आता ह्याच्यात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तुम्ही काय सांगणार की व्हेनेवर लाईट रे ट्रॅव्हल फ्रॉम अन ऑप्टिकली रेअरर टू डेन्सर मीडियम देन इट चेंजेस इट्स पाथ आणि त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. आता ही जी रिफ्रॅक्शनची प्रोसेस आहे इट ऑकर्स, त्याचं एक्झाम्पल तुम्ही काय सांगणार मग. याच्यात एक्झाम्पल तुम्हाला ट्विंकलिंग ऑफ स्टार होताना किंवा मिराज फॉर्मेशन हे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ट्विंकलिंग ऑफ स्टार होताना किंवा ॲडव्हान्स्ड सनराईज, डिलेड सनसेट, ही सगळी एक्झाम्पल्स तुम्ही ह्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची देऊ शकता. ओके, आलं लक्षात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठीचा, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहेत. आता ह्याच्यातच दिसतंयच तुम्हाला, त्यातला पहिला लॉ जो आहे आपला की इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रेज आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल अँड ऑल द थ्री म्हणजे कोण, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल, हे तिन्ही देखील सेम प्लेनमध्ये असतात. हा आपला पहिला लॉ झाला. त्यानंतर दुसरा लॉ काय आहे, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स साइन आय आणि साइन आर, ह्या दोघांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो and this constant is called as refractive index and this second law of refraction is also known as Snell's law. हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. ओके, आलं लक्षात. हा क्वेश्चन कसा विचारला की आन्सर कसं लिहायचं. 3 मार्कांसाठी मग तुम्हाला रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करा आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सांगा, असं कंबाईन विचारलं जाऊ शकतं. मग एकदा तुमची ही प्रॅक्टिस झाली की तो क्वेश्चन लिहायला तुम्हाला इझी जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की कॉपर कॉईन सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये डिप केलं. हा एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला एकदा बोललेले होते की ज्यांना पास व्हायची सुद्धा भीती वाटती आहे तर आणि कळत नाही एवढ्या कमी वेळेत काय अभ्यास करू सायन्सचा, तर त्यांना माझं असं सांगणं असेल की तुम्ही प्रत्येक चॅप्टरमधल्या एक्सरसाइजमधले क्वेश्चन्सचे आन्सर जरी व्यवस्थित लर्न केलेत, प्रिपेअर केलेत, तरी तुम्हाला ऑलमोस्ट 80% दरम्यान मार्क्स हे मिळू शकतात आरामात. सो एक्सरसाइजमधले क्वेश्चन आन्सर्स करणं हे मस्ट आहे, त्याला स्किप करू नका. ओके, आता ह्याच्यात काय दिलं आहे बघा की कॉपरचं कॉईन दिलं आहे, सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये डिप केलं आहे. सो आफ्टर सम टाईम दॅट कॉपर कॉईन विल गेट शाईन, ते शाईन व्हायला सुरू होतं. त्याच्या मागचं रिझन काय आहे असं विचारलं आहे. सो दिस रिॲक्शन इज ॲक्च्युली इट इज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्यामध्ये जो कॉपरचं कॉईन आहे आणि सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे, याच्यामध्ये कॉपर इज मोर रिॲक्टिव्ह, सिल्वर इज लेस रिॲक्टिव्ह. सो दिस कॉपर विल डिस्प्लेस दिस सिल्वर फ्रॉम इट्स कंपाऊंड अँड इट विल टेक इट्स प्लेस. मग इथे काय होणार, CuNO3 दॅट इज कॉपर नायट्रेट फॉर्म होणार आणि Ag जो आहे सिल्वर हा सेपरेट होणार. तो कुठं डिपॉझिट होणार तर त्या कॉपर कॉईनवरती इथे जे कॉईन आहे त्या कॉईनच्या सरफेसवरती हा Agचा लेअर फॉर्म होईल आणि म्हणून ते जे कॉईन आहे ते शाईन होणार. ह्याच्या मागचं रिझन सांगणार आणि हे रिॲक्शन तुम्ही लिहिणार. आता ह्याच्यात पुढच्या क्वेश्चनमध्ये 2 मेटल्स दिलेत. एक मेटल आहे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 281 आणि बी मेटल दिला आहे त्याचं कॉन्फिगरेशन आहे 2882. तर ह्या दोघांच्यापैकी मोर रिॲक्टिव्ह मेटल कुठला आहे असा क्वेश्चन विचारला. आता बघा, याच्यात पण मी जसं म्हटलं ना तुम्हाला की फिरून फिरून प्रश्न विचारले जातात. ह्याच्यात तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन वेगळी असू शकते. फॉर एक्झाम्पल आता ह्या दोघांच्या मध्ये जर आपण इमॅजिन केलं तर इन दिस केस ए विल बी मोर रिॲक्टिव्ह बिकॉज ए इज हॅव्हिंग 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट शेल. So it will be easier for the A element to donate that 1 electron. 2 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं हे कंपॅरेटिव्हली जास्त इझियर आहे अँड हेन्स हिअर इन दिस केस ए विल बी मोर रिॲक्टिव्ह. आता हा प्रश्न झाला इथे. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला असता 2च्या ऐवजी इथे 1 ठेवला असता बी मध्ये आउटर शेलमध्ये, तर इन दिस केस बी विल बी मोर रिॲक्टिव्ह. कारण ह्याच्यामध्ये 4 शेल्स आहेत आणि आउटर शेलमध्ये दोघांच्या सेम इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ह्या केसमध्ये तुम्ही काय सांगणार की ॲज द डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ ॲटम अँड आउटर मोस्ट शेल इन्क्रीजेस इट बिकम्स मोर इझियर फॉर दॅट ॲटम टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. आणि मग ह्या केसमध्ये बी हा मोर रिॲक्टिव्ह असता आणि आत्ता इथं जे आपल्याला एक्झाम्पल दिलं ह्या केसमध्ये ए मोर रिॲक्टिव्ह आहे. ओके, आलं लक्षात कसं सांगणार ह्याच्यात. नाव इथे आपल्याला आता लिस्ट दिलेली आहे वेगवेगळ्या एलिमेंट्सची आणि
त्यांना मोर रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट्समध्ये क्लासिफाय करायची आहे. ह्याच्यात दिला आहे कॉपर, देन झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्यानंतर आयर्न आहे, सोडियम आहे, त्यानंतर लिथियम आहे आणि मॅग्नेशियम आहे. लिथियम आणि मर्क्युरी दिला आहे, Hg दिलेला आहे. आता ह्यांना आपल्याला मोर रिॲक्टिव्ह, मॉडरेट रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह याच्यामध्ये क्लासिफाय करायचं आहे. याच्यात आता वन बाय वन घेऊयात. पहिला जो आहे आपण आता ती जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ती एकदा तुम्हाला ह्याच्यासाठी लर्न करावी लागेल. आता हे एक झालं. याच्यावरती समजा फिरवून दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी प्रमाणे अरेंज करा किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी प्रमाणे अरेंज करा. मग एकदा तुम्ही ही प्रिपरेशन केलीत की ह्याच्यावरती बेस्ड दुसरा क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला ते इझिली लिहिता येणार आणि ह्यासाठी ही प्रॅक्टिस करतोय आपण. ओके, आता ह्याच्यातला जो पहिला आहे कॉपर जर घेतला आपण, कॉपर इट इज लेस रिॲक्टिव्ह. त्यानंतर दुसरा जो आहे झिंक इट इज मॉडरेट रिॲक्टिव्ह. करून झालं की त्याला कट करत द्यायचं. कॅल्शियम आहे तो मोर रिॲक्टिव्हमध्ये आपण बघितलेला. त्यानंतर मॅग्नेशियम मीडियम रिॲक्टिव्हमध्ये बघितलेला. आयर्न जो आहे तो आपण मीडियम रिॲक्टिव्हमध्येच घेतला होता, बरोबर. आयर्नचे, कॉपर आणि आयर्न ह्यांचे आपण एक्स्ट्रॅक्शन बघितलेलं होतं. त्याच्यात आयर्न जो आहे तो मीडियम रिॲक्टिव्हमध्ये घेतलेला आहे, मॉडरेट रिॲक्टिव्ह. सोडियम आहे तो अर्थातच मोर रिॲक्टिव्हमध्ये आहे. त्यानंतर ह्याच्यातला जो लिथियम आहे तो देखील मोर रिॲक्टिव्हमध्ये आहे. आणि राहता राहिला मर्क्युरी इट इज मॉडरेटली रिॲक्टिव्ह लेस रिॲक्टिव्हमध्ये येतो. सो असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, असं तुम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला विचारलेत वेगवेगळ्या कंपाऊंड्सची मोलिक्युलर फॉर्म्युले. जसं की तुम्हाला शिकवताना मी सांगत असते ते फॉर्म्युले त्या ह्याच्यात 1-1 मार्क्ससाठी विचारले जातात. बरोबर तेच सगळे इथं त्यांनी दिलेले आहेत. यातला जो पहिला दिलेला आहे क्रायोलाइट. क्रायोलाइट आपण कुठे यूज करतो तर प्युअर ॲल्युमिना जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट 2000 डिग्री सेल्सिअस पासून 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत रिड्यूस करण्यासाठी आपण क्रायोलाइट आणि फ्लुअरस्पार हे दोन कंपाऊंड्स त्याच्यामध्ये मिक्स करतो. त्याच्यामधला जो क्रायोलाइट आहे त्याचा फॉर्म्युला आहे Na3AlF6. हा पहिला कंपाऊंड झाला. त्यानंतर दुसरा कंपाऊंड सांगितलाय फ्लुअरस्पार. फ्लुअरस्पारचा फॉर्म्युला आहे CaF2. तिसरा कंपाऊंड दिलेला आहे सोडियम ॲल्युमिनेट. सोडियम ॲल्युमिनेटचा फॉर्म्युला आहे NaAlO2. त्यानंतर दिलाय कॉपर पायराइट. कॉपर पायराइट CuFeS2. पुढचा आहे स्टॅनिक ऑक्साइड. हे कुठं बघितलेत आपण तर मेटॅलर्जी चॅप्टरमध्ये जी रिॲक्टिव्हिटी बघितली आपण त्याच्यात. त्यानंतर स्टॅनिक ऑक्साईड वगैरे हे तुम्ही बघितलेलं आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये. हे स्टॅनिक ऑक्साईड आहे. कॉपर पायराइट हे रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये आपण मोर रिॲक्टिव्ह, मीडियम रिॲक्टिव्ह आणि लो रिॲक्टिव्ह हे जे मेटल्स बघितले त्याच्यामध्ये हे कॉपर पायराइटपासून एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर स्टॅनिक ऑक्साईडचा फॉर्म्युला SnO2. त्यानंतर येतो फेरस टंगस्टेट. यात हा पण मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये आहे. फेरस टंगस्टेट FeWO4. हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले तसेच अजून बरेचसे आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती बेस्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन वगैरे पण लक्षात ठेवा. वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. सगळे तुम्ही आता काय करायचं अशा पद्धतीनं जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत ते सगळे प्रत्येक चॅप्टरमध्ये जे येत आहेत त्या प्रत्येकाच्या अशा पद्धतीनं फॉर्म्युले आणि नावं एकत्र करून त्याची लिस्ट बनवून ठेवा. तुम्हाला असे फॉर्म्युले 1 मार्कसाठी सेपरेटली देखील विचारले जातात. 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात आपले
मॅच द पेअर, कोरिलेशन वगैरे वगैरे, त्यामध्ये देखील हे क्वेश्चन्स विचारले जातात. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे रोस्टिंग आणि कॅल्सिलेशन ह्यांच्यामधला डिफरन्स विचारला आहे. ॲक्च्युली पुढे आपण सगळेच एकत्र डिफरन्सचा जो प्रश्न असणार आहे त्यात हा पॉईंट आपण डिस्कसिंगला घेऊयात. त्यानंतर पुढचा येतो व्हॉट आर ॲलॉईज. ॲलॉय म्हणजे काय असतं आणि त्याचे 2 एक्झाम्पल्स विचारलेत. सो ॲलॉय कशाला म्हणतो आपण की इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स ऑर नॉन मेटल्स. ॲलॉय म्हणजे काय आहे? इट इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स ऑर नॉन मेटल्स. मग त्याचे युजेस काय काय आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? तर करोजनची जी प्रोसेस आहे ती करोजन अवॉइड करण्यासाठी आपण ॲलॉईंग करतो मेटल्सचं, की जेणेकरून तो मेटल त्याचं करोजन होणार नाही. आणि मग ह्याच्यात तुम्हाला एक्झाम्पल्स विचारलेत ॲलॉयचे काय काय आहेत, तर स्टेनलेस स्टील आहे, ब्रॉन्झ आहे, हे एक्झाम्पल्स तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे येस बेअर्स प्रोसेस. आता ही बेअर्स प्रोसेस, आता एकतर आपला मेटलर्जीचा व्हिडिओज टाकायचे राहिलेत, पण मी तुम्हाला ह्या बेअर्सची प्रोसेस जी आहे एकदम शॉर्ट टेक्निकचा यूज करून कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. शक्य असेल तर तुम्ही पेन्सिलनं तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून ठेवा. हे एकदम टेक्निकली कसं लक्षात ठेवायचं बघूयात. आता ह्या बेअरची जी प्रोसेस आहे इट इज रिलेटेड टू एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम जो आहे त्याच्या एक्स्ट्रॅक्शनची जी पहिली स्टेप आहे दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, म्हणजेच त्या ओरमधल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्याची ही टेक्निक आहे. आणि मग ह्या टेक्निकमध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर जी पावडर्ड ओर आहे आपली सगळ्यात आधी क्रश्ड किंवा पावडर्ड ओवर आपण घेतली. कुठलीही एक्स्ट्रॅक्शन करताना ते आहे असं तो ओवर हा दगडांच्या फॉर्ममध्ये असणार ना नेचरमध्ये, तर आपल्याला त्याला आधी पावडरच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल विथ द हेल्प ऑफ क्रशर्स. तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटमध्ये जसे क्रशर्स बघितले असतील तर त्याचा तशा पद्धतीच्या क्रशर्सचा यूज करून आपल्याला आधी त्या ओव्हरला क्रश करून घ्यावं लागेल. आता ह्या क्रश ओव्हरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड NaOH मोठा एक डायजेस्टर घ्यायचा, मोठा एक टँक घ्यायचा. त्या टँकमध्ये काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड NaOH दॅट इज कॉस्टिक सोडा असणार आहे. आता ह्या कॉस्टिक सोडामध्ये हा क्रश डोर आपण मिक्स केला. इथे बेअर्स प्रोसेस इज रिलेटेड टू द लिचिंग ऑफ ओर. आपण ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितलेल्या आहेत एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठीच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरमध्ये, तर त्यातली जी लिचिंग ही लास्ट मेथड आहे ती लिचिंगचा यूज करून आपण इथे ॲल्युमिनियमच्या ओरमधून इम्प्युरिटीज सेपरेट करतोय. आता ह्याच्यात काय करतात तर केमिकलमध्ये ही पावडर्ड ओर काही तास हे तसंच मिक्स करून ठेवतात. आता ह्यातले काही घटकांच्या रिॲक्शन होतात त्या NaOH सोबत, काहींच्या रिॲक्शन होत नाहीत आणि मग त्या बेसिसवरती त्या दोघांना आपण सेपरेट करतो. आता ह्याच्यात बघा ह्या कॉन्सन्ट्रेटेड NaOH मध्ये आपण त्याला मिक्स केलं फॉर 4 to 8 hours आणि टेम्परेचर हाय आहे. हाय टेम्परेचर किती आहे? साधारण 140 to 150 डिग्री सेल्सिअस एवढं हाय टेम्परेचर आहे अँड हाय प्रेशर. आता 4 ते 8 तास एवढ्या हाय टेम्परेचर आणि प्रेशरला हे सगळे एकत्र ठेवल्यानंतर काय काय होतं बघा. आता ह्या जो आपला ओर आहे त्याच्यात 3 घटक आहेत. एक म्हणजे आपला इम्प्युरिटीज आहेत. त्यातली पहिली इम्प्युरिटी आहे आयर्न ऑक्साईड. दुसरी इम्प्युरिटी आहे सिलिका आणि तिसरा जो आपल्या कामाचा घटक आहे तो आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड. आता ह्या तिघांच्या वरती ह्याचा काय इफेक्ट होतो बघूयात. ह्याच्यातला आयर्न हा मेटल ऑक्साईड आहे. मेटल ऑक्साईड्स जे आहेत ते ऑलरेडी बेसिक नेचरचे असतात, त्यामुळं ह्या मेटल ऑक्साईडची ह्या NaOH सोबत रिॲक्शन होणार नाही आणि हा आयर्न ऑक्साईड सेपरेट होईल. सो इथे सेपरेट केला का? बिकॉज मेटल ऑक्साईड आणि बेस ह्यांची रिॲक्शन होत नाही म्हणून. याच्यातला जो सिलिका आहे त्याची या NaOH सोबत रिॲक्शन होते आणि सोडियम सिलिकेट तयार होतं.
आणि लास्ट जो राहिला आपल्या कामाचा ॲल्युमिनियम ऑक्साईड, हा जरी मेटल ऑक्साईड असला तरी तो ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे. ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय हे पुढे आपण डिस्कस करणार आहोतच, की जे मेटल ऑक्साईड असले तरी सुद्धा त्यांची ॲसिड आणि बेस दोघांच्या सोबत देखील रिॲक्शन होते. मग इथे हा ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲम्फोटेरिक आहे आणि म्हणून त्याची ह्या सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन होते आणि सोडियम ॲल्युमिनेट तयार होतो. आता आपल्या कामाचा जो आहे हा सोडियम ॲल्युमिनेट, इथं तुम्हाला रिॲक्शन लिहावी लागेल. ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस NaOH, त्याच्यापासून सोडियम ॲल्युमिनेट मिळतो. ही रिॲक्शन तुम्ही तिथे लिहिणार. आता ह्या सोडियम ॲल्युमिनेट जो मिळालेला आहे त्याला आपण डायल्यूट केलं, कूल केलं अप टू 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर आपण कमी केलं पाण्यामध्ये मिक्स करून, आणि मग त्या सोडियम ॲल्युमिनेटपासून आपल्याला मिळाला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आणि हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जो मिळाला त्याला परत आपण हीट दिली, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला हीट सप्लाय केली आणि हीट सप्लाय केल्यानंतर त्याच्यापासून मिळतं ॲल्युमिनियम ऑक्साईड, प्युअर ॲल्युमिना. सो ह्या प्रकारची प्रोसेस एकदम शॉर्टमध्ये सांगितले मी. हे पूर्ण प्रॉपर स्टेप नाही सांगितल्या, एकदम तुम्हाला टेक्निक सांगितली की हे लक्षात कसं ठेवायचं. कळत नाही ना आपल्याला बरेचदा की कुठं काय होतं. हां, मग ह्याच्यात तुम्हाला ज्या रिॲक्शन्स आहेत त्या तुम्ही नंतर ॲड करणार टेक्स्टबुकमध्ये ज्या आहेत त्या बॅलन्स्ड रिॲक्शन्स. सो ह्या पद्धतीनं तुम्ही ही बेअर्स प्रोसेस जी आहे ती लिहायची आहे. ओके. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. त्याची डायग्रॅम तुम्हाला काढायला विचारलेली आहे. नंतर आपण सगळ्या डायग्रॅम्स एकत्र घेणार आहे, त्यात ती डायग्रॅमची प्रॅक्टिस आपण घेऊयातच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की नॉन मेटल आणि वॉटर यांच्यामध्ये होणारी रिॲक्शन सांगा. तर फक्त हॅलोजन्स सोडले तर बाकी कुठल्याच नॉन मेटलची वॉटरसोबत रिॲक्शन ही होत नाही. मग ह्यातला हॅलोजन जो आहे दॅट इज क्लोरीन, ह्या हॅलोजनची फक्त वॉटरसोबत रिॲक्शन होते आणि हायपोक्लोरस ॲसिड जे आहे ते फॉर्म होतं. बाकी कुठल्याही नॉन मेटलची वॉटरसोबत रिॲक्शन होणार नाही आहे. ह्याच्यात रिॲक्शन तुम्ही लिहाल HOCl प्लस HCl आणि हा जो HOCl तयार झाला तो आहे हायपोक्लोरस ॲसिड. ओके, ही एक रिॲक्शन झाली. सो हे काही क्वेश्चन्स झाले. अजून खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आपण ते असेच नेक्स्ट अजून एक व्हिडिओ बनवेन की ज्याच्यामध्ये आपण तो पार्ट कंटिन्यू करत राहूयात. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.